नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी आत्ता येरोडा गावठाण येरोडा वेश या इथल्या एका चौकात उभा आहे आणि मी येरोडा मुळामुठा नदीवरील जे एकूण 3 पूल आहेत त्याच्यातल्या पूल क्रमांक 2 वर उभा आहे. पूल क्रमांक 2 म्हणजे जो स्थापनेत 2 नंबरचा आहे त्या पुलाची कोनशिला आहे. त्या कोनशिलेवर आत्ता मी हा कॅमेरा लावलेला आहे. तिथे लिहिलं आहे, बन गार्डन पुणे येथील मुळामुठा नदीवरील नवीन पुलाचा कोनशिला समारंभ बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते बळीराम हिरे नगरविकास सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण फलोद्यान व पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र राऊत राज्यमंत्री दुग्धविकास पशुसंवर्धन सार्वजनिक बांधकाम ऊर्जा माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र राज्य व नामदार सौ रजनी सातव उपमंत्री यांच्या शुभ हस्ते केल्याचं इथं दिसत आहे. खालची नावं कचऱ्यामुळे झाकली गेलेली आहेत आणि इकडं कॅमेरा घेण्यात काय अर्थ नाही. सर्व दुर्गंधीचं वातावरण आहे. आता ह्या पुलाचा मी व्हिडिओ घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण आता आपण पूल क्रमांक 2 वर उभे आहोत आणि आता ही येरोडा गावाची वेस तुम्हाला दिसत असेल आणि हा नगर रोड करून येणारा किंवा विमानतळाकडून येणारा रस्ता आहे. हा मेट्रोचा पूल तुम्हाला दिसतोय आणि ह्या 2 नंबरच्या पुलावरून हे बघा, ही डावीकडून येणारी वाहतूक आहे. ही खडकीवरून येते, शादावल दर्गा, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, फुलेनगर, आळंदी त्या मार्गे येणारी आहे आणि ही सगळी ट्रॅफिक या पुलावरून पुढे जाते. समोर ज्या इमारती दिसत आहेत तो कोरेगाव पार्कचा भाग आहे. नदीपात्र तुम्हाला दिसत असेल. पलीकडे दिसतोय तो कल्याणीनगरचा पूल आहे, टोकाला अगदी. त्या इमारती दिसत आहेत त्या सुद्धा कल्याणीनगरच्या आहेत. डावीकडच्या कल्याणीनगरच्या, उजवीकडच्या कोरेगाव पार्कच्या. आणि मगाशी मी जो उल्लेख केला की आपण 2 नंबरच्या पुलावर उभा आहे, त्याचं कारण हे आहे की आत्ता आपण वाचलं की बाबासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या पुलाच्या कोनशिलेचा कार्यक्रम झाला. तर हा पूल क्रमांक 2, आता त्यावेळेस बाबासाहेब भोसले किती साली हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि आता मी हा कॅमेरा या रस्त्यावरून असं ह्या दिशेला आणतो आणि तो इथं आता आपल्याला, आपण या पुलावर मागे एक व्हिडिओ बनवला होता फिट्झगेरॉल्ड ब्रिज नावाचा, त्याच्या बांधणीबद्दल आपण बोललो होतो. आता या पुलावरून आपल्याला या म्हणजे पूल क्रमांक 2 वरून पूल क्रमांक 1 जो फिट्झगेरॉल आहे त्याच्या आर्चचं बांधकाम नजरेस पडत आहे. आणि खाली जे पियर्स आहेत, पियर्स म्हणा, अबुटमेंट्स म्हणा, त्याची रचनासुद्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजे इथून आपण पाहू शकतो त्याच्यावर ते कशा पद्धतीने रेस्ट करण्यात आलेले आहेत. इथं वर्तुळाकार एक हॉंच सुद्धा त्यांनी केलेली आपल्याला दिसत आहे त्या काळात. तिचं काम किती कोरीव आहे ते बघा. हा फिट्झगेरॉल्ड पूल आहे. हा पूल क्रमांक 1 आपण ज्यावर उभे आहोत हा पूल क्रमांक 2 आणि पलीकडे जो आपल्याला दिसतोय बन गार्डन बंधारा लिहिले बघा, वाहतूक चालू आहे, तो पूल क्रमांक 3. आणि हा वर दिसतोय हा आहे मेट्रोचा पूल. म्हणजे पुणे शहराचं जे स्थित्यंतर ह्या दगडी पुलापासून, ह्या दगडी फिट्झगेरॉल पुलापासून ह्या आजच्या नवीन पुलापर्यंत जे झालं, त्याच्यानंतर ते गेल्या 10 वर्षात समोरच्या वाहत्या पुलापर्यंत पोचलं आणि आता 2023-24 साली ते मेट्रोपर्यंत पोचलेला आहे. असा हा सगळा पुण्याचा, पुणे शहर, पुणे महानगर ते पुणे संमिश्र महानगर, म्हणजे मेट्रोपॉलिटन टू कॉस्मोपॉलिटन. म्हणजे पुणे ॲज अ सिटी, मग क्लास 1 सिटी, मग मेट्रोपॉलिटन आणि मग कॉस्मोपॉलिटन, असा हा सगळा प्रवास झालेला आहे. असं म्हणतात काळे ढग
दिसत आहेत. पाऊस येईल का नाही माहिती नाही मला, परंतु एकंदरीत सगळं वातावरण असं दिसतंय. समोरून एक एसटी आलेली आहे. गंगाखेड आळंदी अशी ती एसटी आहे. हे मेट्रोचं स्टेशन आपल्याला दिसतंय, ते झाडांमागे झाकलं गेलेलं आहे. आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये ते दिसतंय तारकेश्वराचं मंदिर त्या झाडींमागे लपलंय ते, त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हा जो पूल क्रमांक 3 आहे त्याच्या खाली जो बन गार्डन बंधारा आहे त्या दगडी बंधाऱ्यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे. मेट्रो आलेली आहे. दुसरी मेट्रो आलेली आहे. एकाच वेळेस मेट्रो, एकाच वेळेस रस्त्यावरील वाहतूक, एकाच वेळेस PMT, एकाच वेळेस फिट्झगेरॉल्ड जो आता वॉकिंग प्लाझा किंवा वॉकिंग विरंगुळ्याचं विसाव्याचं ठिकाण करण्यात आले आहे, ते आता चाललेली रस्ता मार्गे पूल मार्गे चाललेली वाहतूक, पलीकडे उभारण्यात आलेला बन गार्डन बंधारा, जो मूळ दगडी बंधारा फोडून पाटबंधारे विभागाने तयार केला तो बंधारा, असा हा सगळा पुण्यनगरीचा प्रवास आहे. एकाच व्हिडिओमध्ये तो मांडणे अशक्य आहे. तारकेश्वराचं मंदिर दिसतंय आपल्याला. खरं तर ती पर्णेकुटीचा बंगला आहे आणि इथे डाव्या बाजूला तारकेश्वराचं डोंगरावर मंदिर आहे. आणि पुण्यनगरीचा हा जो प्रवास आहे तो प्रवास आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये कसा बसवायचा हा सगळा प्रश्न आहे या निमित्ताने. तरी आपण तो बसवायचा. छोटं शहर असतं, त्याच्या गरजा कमी असतात, लोकसंख्या कमी असते, वाहतूक विस्तार दळणवळणाची साधनं मर्यादित असतात. शहर विस्तारलेलं फोपावलेलं फुगलेलं नसतं, पण कालांतराने जसं जसं ते विस्तारत फोपावत जातं, विशेषतः ते नैसर्गिक पद्धतीने लोकसंख्या त्याची वाढत नाही, परंतु पोटापानासाठी आलेले पोटार्थी, उपरे, उचले आणि आकर्षणापोटी आलेले विविध कामधंदा, नोकरी, शिक्षण, रोजगार यासाठी आलेले लोक या शहराचे येतात. या शहराच्या मोहमायेत, या शहराच्या आकर्षणात, या शहराची लागलेली चटक या चक्रात अडकतात आणि इथलेच होऊन जातात. कसं बसं आयुष्य जगतात. जसं मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात लोक कुडमुडत रडत खडत आहेत त्या परिस्थितीत भांडत संघर्ष करत आला दिवस काढत जगतात, तशी परिस्थिती पुण्याची होऊ लागलेली आहे. आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला या विविध वाढलेल्या गर्दीत दिसून येतं. एक शिवनेरी आलेली आहे, छत्रपती संभाजीनगर ते पुणे. मित्रांनो, जेव्हा विचार करा, जेव्हा हा फक्त दगडी पूल होता तेव्हा या येरोड्याची अवस्था काय असेल, या शहराची अवस्था काय असेल. तो जो चौक आहे त्या चौकात एक स्तंभ होता, तिथं कामगार जोडप्याचं एक पुतळा होता. तो पुतळा आता दिसत नाही इथे आणि त्याला ते चौकोना म्हणजे वर्तुळाकार असून त्याला चांगल्या साखळ्या होत्या. आणि ह्या पुलाच्या चारी टोकाला अजूनही दिसत आहेत बघा, तिथं सिंह आहेत. इकडेही 2 सिंह होते. आणि हा एकच पूल होता. या पुलावरून वाहतूक जायची दगडी आणि यायची. त्यावेळेस काय परिस्थिती असेल, किती लोकसंख्या असेल. आणि ह्याच पुलावरून अख्खं पुण्याशी येरोडा आणि नगर रोड, खडकी, आळंदी असेल, त्याच्यानंतर दहानोरी, विश्रांतवाडी, कळस, टिंगरेनगर, लोहगाव, विकोडचा, वाघोलीचा परिसर जोडलेला राहायचा. मित्रांनो, विचार करा त्यावेळेस काय परिस्थिती आहे. तरी लोक सुखी होती, समाधानी होती. आपल्या आनंदी शहरात, टुमदार या पुण्यात, हवेशीर या पुण्यात, पेन्शनरांच्या या पुण्यात लोक आनंदाने सुखी जगत होती. या बनगार्डनच्या पुलावरून, दगडी पुलावरून पाणी वाहत असे, निर्मळ होतं, शीतल होतं, झुळझुळ वाहणारं होतं. दगडावरून खडकावर उभं राहून लोक ग टाकून मासे पकडायची. जलचर होते त्या पाण्यात. आता असं काही राहिलेलं नाही आहे.
आपण दिवसेंदिवस नागरीकरणाकडे वेगाने जातोय. त्याच्यामध्ये आपल्याला गाड्या आहेत, घोडे नाही आहेत, गाड्या आहेत, वेग वाढवणाऱ्या गाड्या आहेत, मेट्रो आहे, वाहनं आहेत, मोबाईल आहे, काचेच्या इमारती आहेत, हॉटेल्स आहेत, बंगले आहेत, ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत. पण या सगळ्यात मनशांती कुठंतरी हरवलेली आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. पुन्हा एक एस.टी. पलीकडच्या ह्याच्यातून जात आहे, जामखेड पुणे. त्याच्यानंतर पुन्हा एक बस आपल्या लेनमधून आलेली आहे, निगडी टू पुणे स्टेशन. सांगण्याचा मुद्दा हा की आपलं शहर विस्तारतंय, वाढतंय, ते वेगाने प्रसरण पावतंय. पण ती कारणं नैसर्गिक नाही आहेत, ती आपण लादलेली कारणं आहेत. लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम ही मालिका आपण चालू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये स्थित्यंतर किंवा संक्रमण हा जो मुद्दा होता, तो मुद्दा मला या 3 पुलांच्या किंवा 3 पुलं आणि एक मेट्रोच्या पुलांच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना सांगायचा होता की हा जो बदल आहे अशा पद्धतीने आहे. आणि आपण जे कंठशोष करतोय की पुणे विस्तारलं, वाढलं, महानगर झालं, पण ते झालेलं नाही आहे, ते आपण लादलं आहे. श्रीरामपूर पुणे एस.टी. चाललेली आहे. त्याच्यानंतर लोगाववरून आलेली बस चाललेली आहे पुणे मनपाच्या दिशेने. त्याच्यानंतर दुसरी लोगाव ते पुणे कात्रज बस आलेली आहे. तर या लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम सोसण्याशिवाय आपल्या हातात काय राहिले मला तुम्ही जरूर सांगा. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून साध्य काय होणार आहे, तर आपण आपलं जीवन अधिकाधिक सुखकर आणि कमी त्रासाचं करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या सगळ्याच गोष्टी आपल्याच हातात नाही. अनेक गोष्टी ह्या घराबाहेर पडल्यानंतर इतर स्थानपरत्वे आणि परिस्थितीजन्य गोष्टींच्या हातात असतात. त्याच्यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही. किंबहुना कायदा सुव्यवस्था, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अखत्यारीतल्या त्या बाबी असतात. आणि त्यामुळे त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी अत्यंत नेटाने, परिश्रमाने, कष्टपूर्वक त्याच्यानंतर चांगलं काम केलं तर नागरिकांचं जीवन सुखकर व्हायला काय हरकत नाही असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. तुम्ही ह्या सर्व परिसराचा आनंद घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.